प्रभात समाचार लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो। आज वसई विरार शहराच्या मुख्यालयाच्या समोर आगरी सेनेच्या वतीने रुपालीताई पवारांच्या माध्यमातून हे जे आज आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाची रूपरेषा काय आणि अनेक वर्ष त्यांच्या ज्या मागण्या आहेत ती महानगरपालिका का पूर्तता करत नाही याविषयी आपण चर्चा करणार। ताई काय सांगणार आजचं जे आंदोलन आहे तुमचं ते कशा पद्धतीने आहे? नमस्कार, मी रुपाली संदेश पवार, आगरी सेना वसई विरार महिला अध्यक्ष आहे। मी फेरीवाला मंडळाची सुद्धा अध्यक्ष आहे। गेल्या 4 वर्षापासून आम्ही महानगरपालिकेत रीतसर प्रोसिजर करत आहेत, पेपरवर्क करत आहेत। त्यांना वारंवार आम्ही सांगत आहेत की आमचे जे 2014, 2015, 2016 ह्या 3 वर्षात जे फेरीवाल्यांचे सर्वे झालेले आहेत त्यांना तुम्ही लायसन द्या, जेणेकरून आमचंही असं मत आहे की जे अनधिकृत फेरीवाले जे आहेत त्यांचे तिकडे त्यांच्यामुळे जे ट्रॅफिकला प्रॉब्लेम होतो, पब्लिकला त्रास होतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी जेणेकरून होत आहेत त्या होणार नाही आहेत। आणि आमचे फेरीवालेसुद्धा जर त्यांना लायसन दिलं तर ते व्यवस्थित बसून धंदा करू शकतात। तर महानगरपालिका गेले 4 वर्ष आम्हाला काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे। त्यांनी एकदा अनिल पवार साहेब असताना त्यांच्यासमोर कैलास काकांच्या माध्यमातून आम्ही बसून चर्चा केलेली होती। त्यांनी फक्त आम्हाला आश्वासनच दिलं होतं, आश्वासनच देत राहिले आहेत एवढे वर्ष झाले। अजूनपर्यंत तर महानगरपालिकेने आमच्यासाठी काय केलेलं नाही आहे। तर आमचं आता हेच म्हणणं आहे की तुम्ही बोलता की फेरीवाल्यांमुळे ट्रॅफिक होते, फेरीवाल्यांमुळे ॲक्सिडेंट्स होतात। मग सगळं जर फेरीवाल्यांमुळे होतात मग हे प्रत्येक महानगरपालिका ठरवते किंवा पब्लिक ठरवते का की हे सगळं फेरीवाल्यांमुळे होते? मग जर फेरीवाल्यांना होणारा जो त्रास आहे त्याच्यावर कोण का लक्ष देत नाही आहे? यावेळी ह्यापूर्वी फेरीवाल्यांना जो त्रास होतो त्याविषयी तुम्ही महापौरांना आता नवीन महापौरांना निवेदन वगैरे काय दिलं आहे? नाही, अजूनपर्यंत तर आम्ही काय दिलेलं नाही आहे। महापौरांना अजून काय आम्ही निवेदन वगैरे दिलेलं नाही आहे। आम्ही आयुक्त साहेबांना वारंवार देत आहोत। त्या दिवशीसुद्धा दिलं, आम्ही 16 तारखेलासुद्धा दिलेलं आहे की काय आमच्या फेरीवाल्यांचं म्हणणं आहे ते तुम्ही एकदा आम्हाला बसून आमच्याकडून ऐकून घ्या। त्याच्यामुळे सुद्धा आम्ही लेटर दिलेलं। जर तुम्ही नाही ऐकलं तर शेवटी आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही। आज जे तुम्ही आंदोलन केलं आहे त्या संदर्भात तुमच्याकडे काय कोण वरिष्ठ आलेत अधिकारी त्यांनी चर्चा काय? वरिष्ठ आलेले आमच्याकडे, त्यांनी आमच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांनी बोलले की आम्ही आयुक्त साहेबांशी चर्चा करतोय आणि तुम्हाला सांगतो। नक्कीच। मग हे तुमचं आंदोलन किती दिवस चालू राहील? जिथपर्यंत आमच्या मागण्या मान्य न होणार तिथपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच ठेवणार। आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला लायसन देण्यात यावं आणि आम्ही ज्या ठिकाणी आज गेले 30 ते 35 वर्ष ज्या ठिकाणी आम्ही भाजी विकतो आम्हाला त्याच ठिकाणी देण्यात यावं। आम्हाला दुसऱ्या ठिकाणी नको आहे। आमच्या ह्याच मागण्या आहेत। मग राहिला अनधिकृत ज्या हातगाड्या आहेत, ज्या अनधिकृत फेरीवाले बसत आहेत त्यांना हटवण्यात यावं आणि त्यांचे 2 कर्मचारी जसे पहिले अगोदर तिकडे महानगरपालिकेचे 2 कर्मचारी रेग्युलर असायचे, म्हणजे 8 तास ते लोक असायचे, तसे परत तुम्ही आम्हाला लायसन द्या, अनधिकृत हटवा आणि परत 2 कर्मचारी तुमचे तिकडे ठेवा, म्हणजे जेणेकरून तिकडे अनधिकृत वाढणार नाही, ट्रॅफिक होणार नाही। कारण त्यांचं महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की नवीन GR प्रमाणे जो स्टेशनच्या बाजूपासून 150 मीटरपर्यंत किंवा हॉस्पिटल किंवा देवळाच्या बाजू 150 मीटरपर्यंत कोणाला ट्रॅफिकचा त्रास होऊ नये यासाठी नवीन GR प्रमाणे आपण काम करतो आहे। यावरती तुम्ही काय सांगाल? प्लॅटफॉर्मपासून 150 मीटर बरोबर, मग आम्ही प्लॅटफॉर्मपासून लांबच आहोत। प्लॅटफॉर्मपासून आम्ही लांबच आहोत। प्लॅटफॉर्मपासून आम्ही लांबच आहोत। आमचा काही विषय नाही आहे। राहिला थोडा 19-20 तर थोड्या पुढेचे आम्ही ॲडजस्ट करू। अनेक वेळा ज्या फेरीवाल्यांवरती कारवाई होताना अनेक वेळा त्यांच्या जे छोटे स्टॉल वगैरे तोडले जातात। पुष्कळ हाताच्या बोटावरती असा व्यवसाय आहे, 100, 200, 150, 500 रुपये कमवणारे आहेत आणि सतत जर अशी कारवाई होत आली तर तुम्ही किती वेळ त्याला सामोरं जाणार? ही चुकीची कारवाई वाटत नाही का? एक तर महानगरपालिका दीनदयालचं त्यांना लायसन देते, त्यांना हातगाड्या लावायला लावतात आणि नंतर परत महानगरपालिका त्यांच्या गाड्या तोडतात। मग एक तर तुम्ही देऊ तर नका आणि ते तुम्ही नाही दिलं तर ते बसणारच नाही। तुम्ही देता सुद्धा आणि जेव्हा तुमच्या अंगाशी येते तेव्हा तुम्ही त्या तोडता सुद्धा, मग तुम्ही देताच का? बरेच दिवस प्रशासन होतं, आता नवीन महापौर आले, यातून काहीतरी तोडगा काढतील असं तुम्हाला वाटते? आम्ही 4 वर्ष झाले प्रयत्नच करत आहोत की आमचा तोडगा कोणीतरी काढावा, हे आमचा प्रयत्नच आहे। पण 4 वर्षात आमच्यावर कोणी लक्षही दिलं नाही आहे। आता सगळेजण निवडून आले आणि सगळेजण आता फेरीवाल्यांच्या बद्दल बोलायला लागल्यात, त्याचं आम्हाला विचित्र वाटतं। पण हे गेले 4 वर्ष आम्ही मुद्दा उचलत आहोत। आता नवीन आल्यात म्हणून आता मुद्दे नसतील म्हणून ते मुद्दे उचलत असतील, पण हा मुद्दा आम्ही 4 वर्ष झाले उचलला आहे। हे आंदोलन जर तुम्हाला काही दिशा भेटली नाहीत किंवा एक त्यातून मार्ग निघाला नाही तर किती दिवस असं चालू राहील? आम्ही आमच्यामध्ये जेवढी सहनशीलता आहे तिथपर्यंत आम्ही असंच बसून राहणार हात बांधून। सहनशीलता संपली तर आमचा विचार आहे की आम्ही उपोषण पण करू ह्याच जागी असंच बसून। नक्कीच आताच आपण पाहिलं की रुपालीताई बोलत होत्या की प्रत्येक माणसामध्ये जोपर्यंत सहनशीलता आहे
तोपर्यंत आपण तिथे सामोरे जाणार आहोत, नाहीतर आम्ही त्यानंतरची पुढची नक्कीच दिशा घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.